नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ती फार एनर्जेटिक आहे. सतत लोकांसाठी धडपड करणारे तरुण तडफदार आमदार आणि मंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेणारे पण तितकेच मृदू भाषिक आणि भावनिक असेही वेळ प्रसंगी निर्णय घेणारे, लोकांना आपला माणूस वाटतो त्यांच्यामध्ये असे आमदार म्हणून त्यांची फार ख्याती होती. परिवहन मंत्री म्हणून त्यांनी आपला एक लाल परीचा जो एक रिवॅम्प केलेला आहे त्यासाठी त्यांना ओळखलं जातं. तुम्ही ओळखलंच असेल. आपल्या सोबत प्रताप सरनाईक जी आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटरमध्ये. प्रताप सरनाईक जी, तुम्ही तडफदार आहात, एनर्जेटिक आहात. निर्णयांमध्ये देखील ती एनर्जी, तो तडफदारपणा कायम दिसतो आणि एक ठामपणा असतो. तुमचा फर्मनेस जो आहे प्रत्येक तुमच्या निर्णयामागे तो कायम दिसून आलेला आहे. मराठी भाषा संदर्भात देखील रिक्षा चालकांना मराठी आलीच पाहिजे या संदर्भात तुम्ही निर्णय घेतलात, वेळही दिलात आणि आता त्याची परिणिती दिसायला लागली आहे. अनेकांना येऊ लागलंय, काही अजूनही धडपडतायत. कसं बघताय या निर्णयाकडे आणि त्याचा जो फलसफा आता आपल्याला दिसतोय, निर्णायक भूमिकेमध्ये आलेला आहे, टप्प्यामध्ये आलेला आहे तुमचा निर्णय? नाही, बघा, 1989चा हा नियम होता. फक्त मध्यंतरीच्या काळामध्ये मी परिवहन मंत्री झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्यात की आम्ही ग्रामीण भागातले आहोत, म्हणजे अगदी खेड्यापाड्यातले बिचारे आदिवासी लोक किंवा काही एकदमच आपल्याकडे कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाषा ह्या बदलत राहतात आणि अस्खलित मराठी जी मुंबई पुण्याला बोलली जाते ती फार कमी जिल्ह्यांमध्ये बोलली जाते आणि प्रत्येक ट्युनिंग हे जिल्ह्यातलं वेगवेगळं असतं आणि त्यामुळे त्यांना मराठीच भाषा जी आहे ती योग्य प्रकारे येत नसते आपल्या महाराष्ट्रातील मराठी लोकांना. तर ते हिंदीमध्ये काय संवाद साधतील आणि त्यामुळे त्यांचं कन्फ्युजन व्हायचं. ड्रायव्हर जो रिक्षाचा आहे, टॅक्सीचा आहे, त्यामध्ये ते बसल्यानंतर हिंदी भाषा त्यांना समजायची नाही. वादविवाद व्हायचे, भांडणं व्हायची, तंटे व्हायचे, पोलिसांमध्ये तक्रारी दाखल व्हायच्या आणि त्यामुळे परिवहन मंत्री म्हणून मी हा निर्णय घेतला की 1989चा जो नियम आहे त्या नियमामध्ये स्पष्टता आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये रिक्षा टॅक्सी ड्रायव्हरला व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्या नियमामध्ये असं काही म्हटलेलं नाहीये की तुम्ही व्यावहारिक ज्ञाना घरी जाऊन तुम्ही तुमच्या परिवाराबरोबर मराठीत बोला किंवा तुम्ही मराठीची PhD द्या किंवा मराठीमध्ये अभंग म्हणा, मराठी गाणी गा वगैरे, असं काहीच नाहीये. फक्त प्रवाशांशी जो संवाद साधायचा आहे तो मराठीमध्ये साधला गेला पाहिजे आणि मी 12 ऑगस्ट 2026ला त्यामध्ये बदल केला. त्या बदलामध्ये स्पष्टता आली की तुम्ही जर मराठी भाषा तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला नोटीस दिली जाईल. जर 1 महिन्यामध्ये तुम्ही नाही शिकलात तर तुमचं 3 महिन्याकरता जो बॅच आहे तो रद्द करण्यात येईल आणि 3 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही जर मराठीचं ज्ञान जे आवश्यक आहे ते जर तुम्ही अवगत नाही केलं तर तुमचा बॅच हा कायमचा रद्द केला जाईल. आता ही मोहीम जी आहे चालू करत असताना अनेक रिक्षा संघटनांनी त्याला विरोधही केला होता. मला सांगितलं की अचानक तुम्ही जर ही सक्ती लादाल तर ते योग्य नाही. मी म्हणालो, सक्ती नाही, ही मराठीची भक्ती आहे आणि त्यामुळे तुम्ही वेळ मागता 3 महिन्याचा. मी 1 मे ते 15 ऑगस्ट 105 दिवसाचा वेळ दिला. तेवढं करून थांबलो नाही. मी कोकण मराठी साहित्य परिषद किंवा मुंबई मराठी साहित्य संघ ह्या साहित्यिकांना आवाहन केलं. त्यांच्या माध्यमातून मराठी भाषा विभागाला सरकारच्या माध्यमातून आम्ही अनुदान त्यांना दिलं. 160 ठिकाणी वर्ग आयोजित केले. 1800 शिक्षक राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरले. त्यांनी रात्रंदिन ह्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवलं आणि आश्चर्य म्हणजे 105 दिवसामध्ये 1,65,600 हे विद्यार्थी जे हिंदी भाषिक होते किंवा अमराठी होते किंवा रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर होते, यांनी मराठी शिकले, त्यांना प्रमाणपत्र दिलं आणि त्यामुळे सक्ती नाही आम्ही लादली, कोणावर दादागिरी केली नाही, गुंडगिरी केली नाही. कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही त्यांना मराठी शिकवलं. आणि मी मंत्री आहे, शेवटी रोजगार उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे. देशाच्या विभिन्न भागातून कानाकोपऱ्यातून जेव्हा मुंबईमध्ये आपल्या कामधंद्यासाठी रोजगारासाठी लोक येतात, त्यांना
पूर्णपणे संरक्षण देणं, त्यांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणं हे महायुती सरकारचं कर्तव्य आहे. आणि त्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देत असताना फक्त कायद्याच्या कक्षेमध्ये राहूनच तुम्ही त्या माध्यमातून पुढे चालायला हवं असं जर शिकवलं तर चुकीचं काय. आणि आनंद या गोष्टीचा आहे, लोक शिकायला तयार आहेत, शिकलेत आणि चांगल्या पद्धतीने मराठी बोलायला लागले. आता त्यांचं म्हणणं एकच आहे, आम्ही तर मराठी शिकलो, परंतु तुमच्या प्रवाशांना सुद्धा तुम्ही सांगा की आमच्यामध्ये मराठीमध्ये संवाद साधा, तर आम्ही फक्त इथंच नाही तर उद्या घरी जाऊन सुद्धा आम्ही मराठीत आमच्या परिवाराशी बोलू शकू. नाही, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण अनेक रिक्षा चालकांचं हेच मत आहे की एक वेळ आम्ही तोडक्या मोडक्या मराठीत बोलण्याचा प्रयत्न करून, कारण आता सुरू झालेला आहे त्यामुळे सराव आणि जो सराईतपणा जो ऍक्सेंट मध्ये येतो त्याला नक्कीच थोडा अवकाश लागणार आहे. पण आपलीच मराठी माणसं इधर आओ उधर जाना है, चलोगे क्या वगैरे असे विचारतात. तर मला असं वाटतं की कसं आहे की मराठी प्रवाशांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. किंवा काही ठिकाणी तर असंही होतं, रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर हा बऱ्याच ठिकाणी म्हणजे 30 ते 40% हे मराठीच आहे. तो महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेले मराठी रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर आहे. त्यांच्याबरोबर मराठी पॅसेंजर मानसिकता अशी ठेवून त्या गाडीमध्ये बसतो की समोरचा हा अमराठी आणि त्याच्यावर हिंदीमध्ये संवाद साधतात. शेवटी त्याला बोलावं लागतं मराठी ड्रायव्हरला की अहो साहेब माझ्याशी तरी तुम्ही मराठीत बोला, मी मराठी आहे. म्हणजे मराठी ड्रायव्हरला आपली ओळख पटवून द्यावी लागते की मी मराठी आहे. म्हणजे प्रवाशांनी ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे की समोरचा ड्रायव्हर जो आहे तो अमराठी आहे, तुम्हीच जेव्हा त्याच्यावर मराठीत बोलाल त्याला बोलावंच लागेल. आणि त्यांनी मला रिक्षा टॅक्सी चालकाने हेही सांगितलं की साहेब तुम्हाला काय वर्ग घ्यायची गरज नाही, तुम्ही एवढं कोकण मराठी साहित्य परिषद किंवा मुंबई मराठी साहित्य संघ मोठमोठ्या साहित्यिकांना आमच्या बरोबर चर्चा करायला पाठवलं, आम्ही आमच्याशी त्यांनी चर्चा केली, आनंदाची गोष्ट आहे. पण जर मराठी पॅसेंजर आमच्या बरोबर मराठीत संवाद साधेल तर आम्हाला कुठल्याही शिक्षकाची गरज लागणार नाही. नक्कीच. पण आता त्यातले काही आहेत जे म्हणतात थोडा आहे थोडे की जरूरत आहे, थोडंसं अजून वाढवून द्या, आम्हाला वेळ महिनाभर वाढवून द्या. याकडे आपण कसं 36 वर्षामध्ये तुम्ही जर शिकू शकला नाहीत तर तुम्ही थोड्या कालावधीमध्ये काय शिकणार. अहो तुम्ही 3 महिने मागितले, मी 3.5 महिने दिले. कायदा असा केला की एकदम तुमच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याचा बडगा नाही. पहिलं नोटीस दिली जाईल. काल नोटीस दिली 1268 लोकांना आम्ही. नोटीस दिल्यानंतर 1 महिन्याची मुदत देणार. म्हणजे असं नाही, नैसर्गिक न्यायाप्रमाणे तुम्हाला मुदत दिलेलीच आहे, ती 1 महिन्याची मुदत. 1 महिन्यामध्ये नाही शिकलात परत 3 महिन्याची मुदत, परंतु त्या 3 महिन्याच्या कालावधीसाठी तुमचा बॅच निलंबित केला जाईल. परंतु त्याही 3 महिन्यामध्ये तुम्ही शिकला नाही तर मात्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा नाही असं समजून तुमचा बॅच हा कायमचा रद्द करावा लागेल. नाही, पण मला असं वाटतं की हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण अशा पद्धतीनं त्या माणसाला एनकरेज केलं जातं ज्याला थोडं तोडकं मोडकं आहे आणि ज्याला मुळात उमेद आहे शिकण्याची आणि जाणून घेण्याची किंवा या संस्कृतीशी समरूप होण्याची, त्याला संधी दिली जातीये. त्यामुळे केवळ एक डेडलाईन देऊन म्हणजे किंवा शेवटी बघा, मी राज्याचा मंत्री आहे. ह्या मुंबईनं अनेक व्यावसायिक निर्माण केलेले आहे, अनेक उद्योगपती निर्माण केलेले आहे, अनेक व्यवसायामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. ह्या राज्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा ही भावना आणि ही भूमिकाच आमच्या महायुती सरकारची आहे. परंतु तुम्ही मुजोरडेपणा कराल, तुम्ही मगरुरी कराल, नहीं यहाँ पे आएंगे, खाएंगे, पिएंगे, मौज करेंगे, रिक्शा चलाएंगे, टैक्सी चलाएंगे और बहुत कुछ करेंगे, पैसा भी कमाएंगे और मराठी भी नहीं बोलेंगे, ही जर भावना आणि ही भूमिका त्यांची असेल तर ह्या मगरुरी आणि मुजोरडेगिरीला कुठेतरी लगाम बसला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही हा कायद्यामध्ये बदल केलेला आहे. आणखीन एक ह्याच्याशीच थोडासा संलग्न असा मुद्दा आहे, म्हणजे मुजोरीवर आधारित आहे की बऱ्याचदा हे जवळचं भाडं असेल तर नाकारलं जातं. बऱ्याच वेळाला असं होतं की पाऊस पडतोय आणि प्रवाशांना थांबून राहावं लागतं. तर मला असं वाटतं आता इतके वर्ग घेताय तर आता वर्तणुकी संदर्भातले सुद्धा एखाद वर्ग घेतलेत तर म्हणजे मला वाटतं मुंबईकर फार सुखावतील. आणि मी तुम्हाला सांगतो, मराठी बरोबर हे वर्ग फार महत्वाचे, ह्याची सुद्धा मला कल्पना आहे, ह्याची सुद्धा मला जाणीव आहे. परंतु काय होतं की एक मुद्दा घेऊन तो त्या मुद्द्याचा अंतिम टप्पा आपण गाठला की नंतर मग इतर मुद्द्यांना हात घालणं योग्य होतं. नाहीतर मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि अनेक मुद्दे निघतात. तुम्ही म्हणताय तो अतिशय महत्वाचा आहे, फक्त जवळचं भाडं नाकारणं,
मुजोरी करणं, प्रवाशांशी विसंवाद राखणं, त्यांच्याशी भांडणं करणं, जवळचं भाडं नाकारत असताना त्याला लांबचा प्रवास घेऊन जायचं, त्याच्याकडनं जास्त भाडे आकारणी करणं, अशा अनेक तक्रारी आहेत. त्या तक्रारीमध्ये कायद्यामध्ये तरतुदीनुसार कारवाई केली जाईल हे तर 100% आहे, त्यात तर काही कुठलाही वाद नाही. परंतु सध्या हा जो मुद्दा आपला आहे तो मुद्दा घेऊन पुढे चालूया आणि त्यामध्ये जे तुम्ही म्हणताय त्यामध्ये सुद्धा 100% आरटीओचे अधिकारी भविष्यामध्ये कारवाई ही करणारच. तुम्ही तक्रार करा, कारवाई ही अटळ आहे. बरं, आता एसटी कडे येते, लाल परीकडे गणपती येऊ ठाकलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एसटीच्या पण तुम्ही खास फेरी ह्या सुरू करताय, तर त्या संदर्भात सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की काय प्लॅनिंग आहे गणपतीसाठी तुमचं. नाही, खूप चांगलं प्लॅनिंग आहे. पहिलं तर असं, एसटी महामंडळाच्या आता साधारण 14,500च्या आसपास बसेस आहेत. अजूनही जवळजवळ एक 7,000च्या आसपास 7,000-7,500 बसेस आमच्या येऊ घातलेल्या आहेत. म्हणजे 22,000पर्यंत एसटीच्या बसेस होतील. ह्या पुढच्या बसेस आम्ही सगळ्या मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्ही बसेस घ्यायचा आमचा निर्धार आम्ही केलेला आहे. इलेक्ट्रिक बसेसच आता रस्त्यावर आम्ही उतरू, किंबहुना देशातलं एसटी महामंडळ जे महाराष्ट्राचं आहे ते प्रथम एसटी महामंडळ ठरेल की 2036 पर्यंत आमच्या सर्वच्या सर्व बसेस ह्या पूर्णतः ईव्ही होतील, म्हणजे इलेक्ट्रिक होतील. आणि त्या माध्यमातून आम्ही तयारी करतोय. मगाशी तुम्ही चार्जिंगचा मुद्दा घेतला. आमचे जेवढे काही एसटीचे डेपो आहेत, जे स्टँड आहेत, त्यामध्ये तर आम्ही पूर्ण चार्जिंगचं एक जाळं पसरवतोय. कारण शेवटी इलेक्ट्रिक बस ज्या आमच्या आहेत त्या चार्ज होत असताना सर्वसामान्य जो प्रवासी आहे, जो दुसरी ईव्ही व्हेकल घेतो, त्याच्या सुद्धा ईव्ही व्हेकलला आम्ही चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देऊ, अशी भूमिका आमची आहे. किंबहुना आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आणि राज्याच्या नगरविकास खात्यांच्या प्रधान सचिवांकडे ही सुद्धा मागणी केलेली आहे की राज्यामध्ये जेवढे काही फ्लायओव्हर आहेत, जेवढ्या काही फ्लायओव्हर आहेत त्याच्या खालच्या जागा ज्या आहेत त्या आम्हाला एसटी महामंडळाला द्या, जेणेकरून त्या फ्लायओव्हरच्या खाली आम्ही चार्जिंग स्टेशन उभारू शकू, ज्याचा फायदा एसटी महामंडळाबरोबर इतर सगळ्या खाजगी गाड्यांना होईल. आणि त्यामुळे ईव्हीला आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देतोय. राहिला मुद्दा एसटी महामंडळाचा, आता जे आमच्याकडे बसेस आहेत त्या बसेस तर राज्यभर आम्ही देतोच आहे, परंतु 5,200 बसेस कोकण वासियांसाठी आम्ही आता डिक्लेअर केलेले आहे आणि त्या माध्यमातून आमच्याकडे बुकिंग आम्ही चालू केलेलं आहे. खूप सुविधा ज्या आहेत त्या एसटी महामंडळाच्या आहेत, कारण ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे सवलत आहे, 50% महिलांना सवलत आहे, अंध, अपंग आणि जे पत्रकार आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना ज्या सवलती आहेत त्या सवलती चालूच आहेत. परंतु शेवटी एसटी महामंडळ आहे. एसटी महामंडळामध्ये जवळजवळ 86,000 कामगार आहे. त्यांच्याही पगाराचा प्रश्न, त्यांच्याही बाकीच्या गोष्टींचा जो विचार आहे तो एसटी महामंडळाचा अध्यक्ष ह्या नात्याने मला करावा लागतो. आणि ते चालवत असताना जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल याचा आम्ही प्राधान्याने विचार करतोय. पण तुम्ही आल्यानंतर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की एसटी म्हणजे लाल परी जी आहे ती रिवॅम्प झाली, म्हणजे इतका आमूलाग्र बदल मधल्या काही काळामध्ये दिसू शकेल असा विजिबल चेंज जो आहे तो आपल्याला लाल परीमध्ये दिसतोय. म्हणजे काय होत होतं की साधारण आता बघा, तुम्हालाही कल्पना आहे की प्रत्येकाकडे स्वतःची गाडी आहे किंवा ते लोक प्रिफर करतात किंवा मग गाडी घेऊन जाणं वगैरे, पण भाड्याने गाडी घेऊन जाणं. तर ह्या सगळ्यांचा आता कल जो आहे तो एक आरामदायी एसटी याकडे वळलेला आहे, जेणेकरून प्रदूषण देखील कंट्रोल होईल. ईव्ही तुम्ही आणता आणि मला असं वाटतं त्या माध्यमातून सगळ्या गाड्या एसी देखील होतील अशी आपण येत्या काळामध्ये अपेक्षा करू. म्हणजे एसटी जी आहे ती खडाखडा धावणारी एसटी न होता आता सुसाट धावणारी एसटी आणि आरामदायी एसटी ह्याकडे जाण्यासाठी अजून किती काळ तुम्हाला वाटतंय की अजून किती अवकाश आहे तो टप्पा गाठण्यासाठी? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन मंत्री झाल्यापासून काहीतरी बदल आहे असं म्हणाला, परंतु बदल म्हणत असताना तुम्ही आमूलाग्र बदल म्हणताय. मी जबाबदारीने सांगतो, अजून आमूलाग्र बदल झालेला नाही, तो मला करावा लागणार आहे. कारण मी स्वतः एसटी डेपो, एसटी स्टँड सगळीकडे फिरतो. गेल्यानंतर बघतो मी स्वच्छतागृहामध्ये आधी जातो. स्वच्छतागृह जर स्वच्छ असेल तर पूर्ण एसटी स्टँड स्वच्छ असेल अशा भावनेतनं मी त्याकडे लक्ष देत असतो. लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे का, आमचे ड्रायव्हर कंडक्टर आहे बिचारे 12-12 तास ड्युटी करत असतात, त्यांना झोपण्याची व्यवस्था आहे का, त्यांना अंथरूण आहे का, पांघरूण आहे का, त्यांना प्यायला पाणी आहे का, त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी आहे का, ह्या सुविधा मी बघत असतो.
आणि त्या सुविधा बघत असताना मला असं वाटतं की अजूनही मी फक्त एक 10-20% सुधारणा केलेली, अजूनही मला 80% सुधारणा करायची आणि त्याला वेळ लागेल याची सुद्धा मला कल्पना आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची जी प्रथा परंपरा आहे ते मोडीत काढून आपल्याला पुढे जायचं आहे. दशकांपासून, म्हणजे मला असं वाटतं दशकांमध्ये एसटी हा सर्वात दुर्लक्षित घटक राहिलेला आहे. त्यामुळे आता मी करतोय प्रयत्न आणि यश त्याला येईल. बघा, कालावधी आहे. मला माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी फार जबाबदारी मला ह्या पदासाठी ओळखून दिलेली आहे. विश्वास माझ्यावर आहे. मगाशी तुम्ही मराठीचा मुद्दा काढला, त्याही विषयावर पहाडासारखे एकनाथ शिंदे साहेब माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहिले म्हणून मी काही निर्णय घेऊ शकलो आणि त्या निर्णयावर ठाम राहिलो. अनेक राजकीय घडामोडी घडल्या, अनेक काही आरोप प्रत्यारोप झाला, पण एकदा जर आपण फर्म आणि ठाम राहण्याचा निर्णय घेतला आणि आपला नेता जो प्रमुख आपल्या पाठीमागे जर ठामपणे उभं राहत असेल तर हे निर्णय घेण्याचे अधिकार जर तुम्हाला दिले असेल तर तुम्ही त्याचा योग्य वापर केला पाहिजे. मी खरोखर सांगतो, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मलाही असं वाटलं होतं, पण मी मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते प्रकाशन केलं त्या मराठीच्या पुस्तिकेचं. दोन्ही उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला त्यांना वेळ द्यायला हवा. मी वेळ दिला. आताही नियमामध्ये बदल करत असताना सुद्धा नैसर्गिक न्यायाप्रमाणे त्यांना वेळ दिला आणि सगळे पाठीमागे राजकीय पक्षाचे नेते ठामपणे उभे राहिले म्हणून हा निर्णय आपण घेऊ शकलो. हा काय प्रताप सरनाईकनी, भले जरी प्रसिद्धीच्या जोतामध्ये प्रताप सरनाईक असेल तरी निर्णय हा एकट्याचा नाही, निर्णय हा सामूहिक आहे. नक्कीच, पण मला असं वाटतं की सगळे तुमच्या मागे उभे राहिले, त्या मागे मितभाषी प्रताप सरनाईक यांचा देखील मोठा रोल आहे, कारण सगळ्यांशी तुमचं चांगलं जुळतं. म्हणजे हा देखील माझा प्रश्न आहेच की कसं काय बुवा जमतं तुम्हाला हे? नाही, माझ्या आता बघा, मी कार्यकर्ता आहे असं नाहीये. मी आज राजकीय क्षेत्रामध्ये 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. बघा, 3 टर्म महानगरपालिकेचा नगरसेवक, 4 टर्म आमदार, 35 वर्ष लोकप्रतिनिधी आहे. लोकांशी संवाद साधतो आणि त्यामुळे सातत्यानं निवडून येतो. मला तर कोणीतरी असंही सांगितलं, आता बघा, मी गेल्या निवडणुकीमध्ये माझं मार्जिन जे होतं राज्यातल्या 9व्या क्रमांकाचं मार्जिन मला होतं. 1,08,000च्या मताधिक्याने मी निवडून आलो. त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये 2019ला मी 83,000च्या मताधिक्याने निवडून आलो होतो. विकास कामांच्या जोरावर प्रताप सरनाईक निवडून येतोय आणि लोकांशी संवाद साधून प्रताप सरनाईक निवडून येतोय. मला कोणीतरी सांगितलं, तुम्ही हा मराठीचा मुद्दा केला, तुम्हाला अमराठी मतदार आहे, ते मतदान करणार नाही. अरे, असं काही नसतं. लोक विकासाला मतदान करत असतात, विकासाला विजयी करत असतात आणि ते मला केलेलं आहे. गेली आता म्हणजे 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला याची काही अडचण कधी आली नाही आणि मी म्हणून माझ्या मुद्द्यावर जो आहे ठाम राहिलेलो आहे आणि भविष्यातही मी हेच करणार आहे. फक्त निवडणुकीमध्ये मतांच्या गोळा बेरजेसाठी जर तुम्ही तसं काही करत बसलात तर शक्य होणार नाही. आणि तुम्ही जो मुद्दा मला मगाशी सांगितला की कसं जमतं, कार्यकर्ता म्हणून गेली 35 ते 40 वर्ष राजकारणात आहे. विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता ते आता राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय. एक सर्वसामान्य घरातला म्हणजे साहित्यिकांचा मुलगा, म्हणजे माझे वडील दैनिक मराठ्यामध्ये आचार्य काम करत होते, मधुकर भावे आणि अनेक मंडळी जी आहे ती त्यांच्या मार्ग कसा बदलला तुमचा काम करत होते. आणि त्यामुळे हळूहळू आई माझी शिक्षिका होती, त्यामुळे हळूहळू घरातलंच हे वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये राहिल्यामुळे हे सगळे कोणाशी कसं कुठल्या भाषेमध्ये कधी बोलावं हे चांगलं कळतं आणि त्यामुळे इथपर्यंत आलो. परवा सुद्धा ठाण्याला गडकरी रंगायतांचा कार्यक्रम होता आणि गडकरी रंगायतांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी बोलत असताना ह्या भूमिकेचं स्वागत केलं. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. पुढेही आपण जात राहू अशाच भूमिका घेऊन. अमराठी हा जो मुद्दा आहे या सगळ्यामधला प्रश्न असा आहे की जे अमराठी आहेत ते देखील रिक्षाने जातच की, आणि भले रिक्षावाला हा मराठी असो किंवा हिंदी असो, त्याचं वर्तन किंवा त्याचं एक्सेप्टन्स किंवा त्याचं जाणं न जाणं ह्या सगळ्याचा त्रास जसा मराठी माणसाला होतो तसा अमराठी माणसाला देखील होतो. एखाद्या रिक्षा चालकाला आता मराठी येतेय त्यामुळे अमराठी प्रवासी हा नाराज होईल मला असं वाटत नाही. तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहता? नाही हो, बिलकुल नाही. आणि लोकांना बघा, मी सांगतो, प्रत्येक भाषेमध्ये प्रत्येक भाषेमध्ये आपण बोलत असताना तुम्ही जर दबाव टाकून, दादागिरी करून, गुंडगिरी करून तुम्ही जर बोलाल की मराठी बोल, तर बिलकुल येत असेल तरी बोलणार नाही.
आपण मराठी भाषा शिकवत असताना साहित्यिकांना बोलवलं, साहित्यिकांच्या माध्यमातून त्याला मराठी भाषेचे वर्ग दिले. 1800 साहित्यिक राज्यभर फिरत होते. 160 त्यांनी प्रशिक्षण वर्ग वेगवेगळ्या घेतले, म्हणजे वेळेत घेतले. अक्षरशः सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रशिक्षण वर्ग घेतले. आणि त्यामुळे हे सगळे खुश आहेत की बघा आम्हाला भावनिक साथ घातली, आमच्याबरोबर प्रेमानं बोललेत, आम्हाला चहा नाश्ता दिला, पाणी पाजलं. कोणी जर एखादं, म्हणजे तुम्हाला हे मी बोलू नये पण तरी पण बोलतो, कोणी जर एखाद्याने सांगितलं की बाबा आमचा आता वेळ गेलेला आहे, हे भाडं आमचं ह्या वेळेस गेलं होतं, अरे 100 रुपये सुद्धा आम्ही काही बिचारे गोरगरीब जे होते त्यांना दिलेत की नाही हे घ्या, पैसेही घ्या पण शिका, कारण भविष्य तुम्हाला त्यावर तुमचं आहे अवलंबून. आणि अशा पद्धतीनं आम्ही गोडी गुलाबीनं प्रत्येकाला विश्वासात घेऊन शिकवलं. एक दांडुका घेऊन जायचा, महाराज कल मराठी बोलणं तर मग बघतो काय करायचं ते, ही नाही. कुठे महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे. अरे गेल्या अनेक वर्षापासून तुमचे राजकीय पक्ष आहेत, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काही करू शकला नाहीत, पण परिवहन मंत्री म्हणून जर मी करत असेल तर त्याला पाठिंबा द्यायला हवा. आणि आपण आपली भाषा जी मराठी भाषा आहे, जी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठीसाठी काय केलं, आपले साहित्यिक जे आहेत, थोर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्म्याने प्राणाची आहुती दिली, त्यांचा कुठेतरी विचार करून आपण आपला मराठीचं जी भूमिका आहे ती पुढे कायम ठेवली पाहिजे. तुम्ही एसटीचे पाण्याचा प्रश्न किंवा स्वच्छतागृह, विश्रामगृह यांचा प्रश्न काढलात. बऱ्याचदा आपण बघतो की एसटीचे जे ड्रायव्हर असतात ते असे थोडेसे रागीट असतात किंवा आपल्या तोऱ्यामध्ये असतात. मला असं वाटतं की त्यांच्यावर देखील कामाचं प्रेशर आहे आणि जो एक रिलॅक्सेशन जे असतं 2 फेऱ्यांच्या मधलं, ते कुठेतरी त्यांना तो कम्फर्ट नाही अद्याप अवेलेबल आहे. ह्याची परिणिती किंवा ह्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर किंवा ओव्हरऑल स्वभावावर गेल्या अनेक वर्षांमध्ये पडलेला आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि मुळात त्यांच्यात थोडा बदलही झाला पाहिजे दोन्ही बाजूनी. बिलकुल वाटत नाही. उलट आमचे 86,000 एसटीचे कामगार आहेत. उलट एवढे भोळे भाबडे आणि त्यातील बहुतांश तर माळकरी आहेत. आणि ही सगळी मंडळी काम करतात. काय मला सांगा, खरं तर त्यांना पगार अत्यल्प आहे. कारण राज्य शासनाच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तो अद्यापर्यंत त्यांना दिला गेला नाही. भूमिका माझी ही कायम राहील की भविष्यामध्ये त्यांना कुठेतरी अजूनही मी न्याय देणार. पण शेवटी एसटी महामंडळ जर कुठेतरी नफ्यात आलं, फायद्यात आलं किंवा तोट्यात गेलं नाही तर ही भूमिका आम्ही पुढे घेऊन जाऊ. पण रागीट वगैरे बिलकुल नाही. एखाद दुसरा कोणीतरी काही भावनेच्या भरामध्ये कुणाशी त्यांनी म्हणजे विसंवाद केला असेल तर काही माहित नाही. पण बाकीच्या कर्मचाऱ्यांबद्दल तुम्ही बोला. ग्रामीण भागामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना विठोबाचा अवतार मानतात. म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये एका खेड्यापाड्यामध्ये जर बस पोहोचली, प्रवाशांचा नंतर ते सत्कार करतात, परंतु आमच्या ड्रायव्हर कंडक्टरचा आधी सत्कार करतात. ही राज्याची आपल्या गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. 1948ला सुरुवात झालेली ही एसटी काय आज नाही आहे. आणि आता बघा, पूर्वी तुम्हाला आठवत असेल लहानपणी पोस्ट मास्तर किंवा एसटीचा ड्रायव्हर कंडक्टर हे आपण अतिशय आपले जवळचे जिवलग लोक आहेत, आपले नातेवाईक असं समजून आपण त्यांची सेवा केलेली आहे. किंबहुना काही ठिकाणी तर रात्री झोपायला असलेल्या एसटी ड्रायव्हर कंडक्टरला स्वतःच्या घरातलं जेवण आणून लोकांनी दिलेलं आहे असं आपण बघतोय. त्यामुळे खूप चांगली लोक थोडंसं कम्फर्ट त्यांचा वाढला पाहिजे. आपण करतोय. त्यांना कम्फर्ट वाढवण्यासाठी मी मगाशीच म्हणालो की त्यांचे रूम्स बरोबर आहे का, त्यांना पंखा आहे का, आंघोळीला गरम पाणी आहे का, प्यायला थंड पाणी आहे का, अंथरूण आहे का, चादर आहे का, सतरंजी आहे का, ह्या गोष्टी आपण बघतोय. आणि त्यामुळे मी जवळजवळ आता 2 महिन्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया चालू होईल. एसटी महामंडळाचे जेवढे काही ड्रायव्हर कंडक्टरचे रूम आहेत त्यासाठी नवीन करण्यासाठी आणि रिन्युएशन करण्यासाठी 200 कोटी रुपयाची तरतूद केलेली. पण एसटीच्या रिव्हॅम्प मध्ये कुठेतरी निधी कमी पडतो असं वाटतं, जितका आवश्यक आहे तितका मिळत नाहीये. शेवटी कसं आहे, राज्य सरकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चालवायचे, अनेक सुविधा राज्यातील जनतेला द्यायचं आहे. फक्त एसटी महामंडळ हा समोरचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे नसतात. परंतु मी अभिमानानं सांगेल की महायुती सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांची पगार असू द्या,
एसटीच्या सुविधा असू द्या, नवीन एसटी बसेससाठी निधीची कुठल्याही प्रकारे कमतरता किंवा कमी आमच्या सरकारने केलेली नाही. म्हणूनच आम्ही एवढ्या नवीन बसेस घेतल्या. आता मी अध्यक्ष झाल्यापासून जवळजवळ आम्ही 10,000पेक्षा जास्त नवीन बसेस घेतलेल्या आहेत. त्यामुळे निधीची कमतरता नाही, जास्तीत जास्त सुविधा कशा एसटी महामंडळाला देता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. बरं, ग्रामीण भागामध्ये एसटीच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवण्यासाठी म्हणून काही नवीन आता जुन्या बसेस होत्या त्या जाऊ शकत नव्हत्या, किलोमीटरचं अंतर जास्त आहे आणि त्यामुळे नवीन बसेस येण्याची वाट बघत होतो. पण ग्रामीण भागातल्या फेऱ्या आता आम्ही वाढवू. पण काय होतं की ग्रामीण भागातल्या फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या फेऱ्या वाढत असताना एसटी महामंडळ तोट्यात पण येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण नवीन जे आम्ही सर्वेक्षण केलं त्यामध्ये जास्तीत जास्त प्रवासी हे 150 किलोमीटरच्या आतले प्रवासी आहे. त्या 150 किलोमीटरच्या आतमध्ये प्रवाशांची वाहतूक करत असताना कमी बसेस आणि लांब पल्ल्याच्या ज्या प्रवासी सेवा द्यायच्या आहेत त्यासाठी अति जास्त बसेस. त्यामुळे तसंही न करता ते बॅलन्स राखून आम्ही ती सुविधा देणार आहोत. बरं, आता तुम्ही अनेक गोष्टी रिवॅम्प करताय, तर त्याच्यामध्ये आता आपण बघतो की बऱ्याचदा एखादी ट्रेन निघाली असेल तर साधारण आपल्याला कळतं की इतक्या मिनिटाला ही इथं पोहोचणार आहे. तसं आपण एसटीच्या बाबतीत असं काही त्यांचं टाइम टेबल, डिजिटलायझेशन करतोय. आम्ही एलईडीचे टीव्ही सगळीकडे लावलेले आहेत सगळ्या एसटी स्टँडवर. त्याचबरोबर जीपीएस यंत्रणा लावल्यामुळे प्रवाशांना व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच कुठली बस कुठवर आली आहे, किती वाजता येईल याची माहिती मिळेल. त्यासाठी नवीन जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही त्या सुविधा देतोय. काय होतं की काही रस्त्यांवर पडलेले खड्डे किंवा काही ठिकाणी ज्या आता पूर्वीच्या जुन्या बसेस होत्या त्यामध्येच बंद पडायच्या, त्यामुळे याच्यामध्ये थोडासा परिणाम झालेला दिसत होता गेल्या 8-10 महिन्यामध्ये. पण आता ह्या नवीन ज्या बसेस पुढल्या 6 महिन्यात आल्यानंतर पुढल्या वर्षीपासून ही सुविधा मात्र पूर्णतः मिळेल. पण आता ह्या ज्या जुन्या बसेस आहेत तुम्ही म्हणताय त्या साधारण किती वर्ष जुन्या असतील? म्हणजे 15 वर्षाच्या वर तर कुठल्याही बसेस वापरता येणार नाही. आता आम्ही असा निर्णय घेतला की 8 वर्ष कुठल्याही बसेसला झाले की रेट्रोफिटिंग म्हणजे त्याला आम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत. नवीन आलेल्या बसेस सुद्धा म्हणजे आज आलेली बस 8 वर्षानंतर म्हणजे बरोबर 2034ला आम्ही रेट्रोफिटिंगसाठी पाठवणार, ती इलेक्ट्रिक बस म्हणून येईल. आणि जुन्या ज्या बसेस आहेत 15 वर्षाची मर्यादा आहे. त्यामुळे ज्या 15 वर्षापर्यंत गेलेल्या किंवा 15 वर्ष झालेली नाही परंतु अतिशय वाईट अवस्था आहे, ते 14व्या वर्षी सुद्धा आम्ही त्या बसला स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये टाकलेलं आहे. फंगारमध्ये त्याची विक्री आम्ही करतोय. बर, दहीहंडी गणपतीच्या आधी आता अगदी येऊ घातलेलं आहे तुमची दहीहंडी. हो, तुमची दहीहंडी पण फार पॉप्युलर आहे. तर यावेळी काय थीम करताय? काय नाही, यावेळेस तर फक्त मराठीचीच थीम आहे, दुसरं काय येणार आहे. कारण शेवटी कसं आहे, माझ्या बघा 1996 साली चालू केलेली ही 11,000ची दहीहंडी आज 25 लाखापर्यंत पोहोचली. पहिलं 11,000चं बक्षीस होतं, आता पहिलं बक्षीस 11,000चं. पहिलं 6 थर म्हणजे आम्हाला फार मोठे वाटायचे, पण हळूहळू हे 10 थरापर्यंत पोहोचले. आणि प्रामुख्यानं म्हणजे सगळे विश्वविक्रम झाले ते माझ्याच उत्सवामध्ये झाले. संस्कृतीच्या दहीहंडीत 9 थर सुद्धा माझ्याच दहीहंडीत लागले. फॉरेनर सुद्धा यायला लागले. 9 थराचे 3 एकाच वेळेस जे थर लागले तेच माझ्या दहीहंडीत लागले. आणि गेल्या वर्षी तर 10 थराचा विश्वविक्रम सुद्धा माझ्याच दहीहंडीत झाला. त्यामुळे दहीहंडी ही होतच राहील. परंतु ह्या दहीहंडी किंवा हा मराठमोळा आपला उत्सव आहे, जो सण आहे, तो 7 समुद्राकडे पोचावा यासाठी मी राज्य शासनाकडे मागणी केली. आम्ही स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये त्याची तुलना करून घेतली, स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये घेतलं. आणि त्याचबरोबर प्रो गोविंदा नावाची स्पर्धा सुद्धा पूर्वेश सरनाईकनी चालू केली. म्हणजे माझं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात आणण्याचं काम मुलगा म्हणून नव्हे तर एक लहान गोविंदा म्हणून पूर्वेश सरनाईक करतोय. आणि ते सुद्धा आता 25, 26, 27ला डोम मध्ये त्या स्पर्धा आहेत, त्या पण मोठ्या स्तरावर गेलेल्या. आता त्यांचं 4थं वर्ष म्हणजे प्रो कबड्डी सारखा प्रो गोविंदा सुद्धा आता उदयाला आलाय. आणि ह्या वर्षी तर ब्रँड अँबॅसेडर म्हणून सूर्य आहे. वा, सूर्यकुमार यादव. तर पण हे जे रूप आहे मला असं वाटतं की हे देखील आवश्यक होतं. केवळ गल्लीतला गोविंदा न राहता आता गोविंदा आपण बघितलं स्पेनमधून सुद्धा अनेक गोविंदा आपल्याकडे यायचे, शिकायचे, थर लावायचे. गेल्या वर्षी कॅसलर्स जे आहे ते जवळजवळ 120 कॅसलर्स स्पेनवरून आपल्या गोविंदामध्ये आले होते सलामी द्यायला.
तर हा अधिक व्यापक कसा होईल याकडे येत्या काळामध्ये मला असं वाटतं की ते आता व्यापक झालेलं आहे. आता काय मला असं वाटतं की जास्त लक्ष देणं गरजेचं नाही, फक्त आपली संस्कृती टिकवणं गरजेचं आहे. काही लोकांनी दहीहंडीचा उत्सवाचा फायदा घेऊन स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आणि त्यांनी आता उत्सवच बंद केले. परंतु आम्ही हा उत्सव आणि ही परंपरा चालू ठेवली. दिवंगत शिवसेनेचे नेते श्री आनंद दिघे साहेबांनी टेंबी नाक्यावर सुरुवात केली होती आणि आम्ही त्याची ओढत मग सगळेजण आता पुढे पुढे चाललेलं. आता माझ्या सुद्धा दहीहंडीला 30 वर्ष झाली आणि आता ही परंपरा पुढे तर आमची मुलं नेतात, आमचे कार्यकर्ते नेतात. मी इव्हन इकडे करून थांबलो नाही, गेल्या 2 वर्षापासून मीरा भाईंदरच्या नवघरच्या मैदानावर सुद्धा मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव चालू केला. त्यामुळे हा उत्सव आम्ही पुढे नेतोय. बरं, आता महत्वाच्या प्रश्नाकडे येते, तो म्हणजे शिवसेना कोणाची. हा जो काही आता वाद चाललेला आहे, म्हणजे कोर्टामध्ये त्याची या संदर्भातल्या हिअरिंग्ज आहेत. दोन्ही पक्षांचे वकील आता आपापल्या पद्धतीनं मांडणी करतायत. मला असं वाटतं की आता तुमच्या पक्षाची बारी आहे आपली बाजू मांडण्याची. किती कॉन्फिडंट आहात की निकाल कसा येईल, काय वाटतं तुम्हाला? बघा, आता कपिल सिब्बल साहेब सिनियर कौन्सिल आहेत, सिनियर वकील आहेत. ह्या देशामध्ये सगळेजण त्यांना ओळखतायत. देवदत्त जे त्यांचे दुसरे वकील आहेत त्यांनी सुद्धा 2 दिवसामध्ये आपली भूमिका, आपली बाजू मांडली. निकाल हा आमच्या बाजूनं लागणार हे 100% मी या ठिकाणी सांगू शकतो. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली की आम्हाला नाही मिळाला तरी चालेल, पण त्यांना मिळता कामा नये शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला तरी चालेल. अरे, बाळासाहेबांचे विचार तुम्ही गोठवले. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार जे शिवसेना प्रमुखांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन तुम्ही गोठवले. आता धनुष्यबाण गोठवायच्या मागे लागलं. आमचे वकील जे आहे ते 2 सप्टेंबर पासून आपली भूमिका स्पष्ट करतील आणि 2022 साली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच गेलेले सगळे आमदार आणि गेलेले सगळे शिवसैनिक, हाच खरा पक्ष शिवसेना आहे. हेच हिंदुत्वाचे विचार, हेच मराठीचे विचार बाळासाहेब घेऊन पुढे चालत होते, ते आता एकनाथ शिंदे साहेब घेऊन पुढे चाललेले आहेत. हे 2024 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी तर दाखवलंच होतं, तसा कौल दिला होता. आणि त्याचबरोबर नंतर झालेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, प्रत्येक निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणावर लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विजयी केलं. म्हणजे न्यायालयामध्ये तर आम्ही निवडू 100% आमची बाजू आम्ही मांडूच, परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही आमचीच खरी शिवसेना हे सिद्ध करू शकलो. नाही, म्हणजे मागच्या काही निवडणुकांमध्ये तुमचे खासदार निवडून आले, तुमचे आमदार निवडून आले आणि निर्णायक संख्येनं निवडून आलेले आहेत. मला एक सांगा की आता तुम्ही इतकी वर्ष शिवसेनेत आहात, इतके बदल तुम्ही उतार चढाव पाहिलेत, तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामधले असले कुठले गुण आहेत की खास करून ज्यावेळी तुम्ही वेगळे झालात त्यानंतर ते प्रकर्षानं दिसून आले असं, किंवा त्याला उजाळा मिळाला असं तुम्हाला वाटतं? शिंदे साहेबांचा अतिशय जवळचा सहकारी, शिंदे साहेबांचा कौटुंबिक मित्र. म्हणजे खरं बघायला गेलं तर ते 1997 साली मी आणि शिंदेसाहेब एकत्रितपणे आम्ही महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पहिल्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून गेलो. त्यांचा महापालिकेतील ज्यावेळेस दिघे साहेबांच्या नेतृत्वाखालील काम करायची पद्धती होती, अतिशय हळवे, सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून शिवसैनिकांना मदत करणारे एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघायचे, कमी बोलायचे, काम जास्त करायचे. आजही ते कमी बोलतात आणि काम एवढं करतात की काम झाल्यानंतर समोरच्याला कळतं की अरे माझं काम झालं, पण ते दाखवत नाहीत. आणि हा स्वभाव दिवसभर किंवा 24 तास काम करायचं, 24 तास झोप वगैरे तर कधी त्यांनी जेवण झोप वगैरे मी बघितलं नाही. कधी आरामात त्यांना जेवताना मी बघितलं नाही, कधी आरामात झोपताना त्यांना बघितलं नाही. परंतु कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये राहण्याची त्यांची जी सवय आहे ना, त्या सवयीमुळे आणि कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची जी भूमिका नेहमी असते, त्या भूमिकेमुळे आज ते ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये चांगले नेते म्हणून ओळखले जातात. बरं, मधल्या काळामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेनी पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, तर हे आजही म्हणतो. भावनिक होतं की बघा, आजही दावा करणारे नेमकं काय? शिवसेनेचा कार्यकर्ता, शिवसैनिक, शिवसेनेचा मंत्री किंवा शिवसेनेचा आमदार किंवा शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून
प्रत्येकाला असं वाटत असतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे, पण शेवटी आपला नेता मुख्यमंत्री होत असताना संख्याबळ हे फार महत्वाचं असतं आणि राजकारणामध्ये संख्याबळाला पाठिंबा जनतेचा असतो. जनतेनं संख्याबळ दिलं तरच तो मुख्यमंत्री होऊ शकतो. आज आमचं संख्याबळ नाही आहे. आज आमच्याकडे अजून आले आमचे सहकारी असे 63-64 आमदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाला तब्बल आमच्यापेक्षा डबल आमदार त्यांचे आहेत आणि संख्याबळानुसार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस ते मुख्यमंत्री आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत ते मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा गाडा जो आहे तो हाकतायत आणि राज्यातील जनतेला ज्या ज्या काही सुविधा पाहिजे त्या सगळ्या सुविधा देत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं आता मुख्यमंत्री आमचा व्हावा, परंतु होत असताना संख्याबळ अधिक असावं किंवा आमचं संख्याबळ जास्त व्हावं यासाठी आमच्यासारखे लोक प्रयत्न करतायत. जर भविष्यामध्ये आमचं संख्याबळ जास्त झालं तर आम्ही दावा हा सांगणारच. पण हे संख्याबळ वाढण्यासाठी राजकीय लक्ष काय आहे? नाही, राजकीय लक्ष काही नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा मराठीचा मुद्दा जो बाळासाहेबांचा विचार होता ते पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही पुढे करतोय आणि आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये हेच मुद्दे पुढे घेऊन आम्हाला आमचा जो पक्षाचा विचार आहे आणि पक्षाचा जो विस्तार आहे तो आम्हाला करता येईल राज्यामध्ये. बरं, तुमचाही जो आलेख आहे आतापर्यंतचा तो पण 360 डिग्रीमध्ये बदललेला आहे. म्हणजे व्यवसायापासून, छोटेखानी व्यवसायापासून ते व्यावसायिक म्हणून देखील मराठी माणूस ज्याकडे इन्स्पायर व्हावा अशा पद्धतीचं काम गेल्या काही काळामध्ये आपण केलं. आमदार म्हणून सुद्धा आपली ख्याती आजही आहे आणि हाकेला धावून येणारा आमदार अशी मला असं वाटतं की हे जे बिरुद गेल्या काही काळामध्ये ठाण्यामधले लोक आजही सांगतात. तर मला असं वाटतं की ते सर्वात महत्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये असा कोणता तो क्षण होता की ज्याने पूर्ण लाईफ चेंज केलं असं तुम्ही, किंवा आजही तुम्हाला वाटतं की अरे ये नाही होता तर हे सगळं घडलंच नसतं? अनेक घटना असतात माणसाच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणाऱ्या. माझ्या आयुष्यात तर अनेक कलाटणी घडणाऱ्या घटना घडल्यात. मी तर बघा विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता, एक विद्यार्थी नेता, ते आज राज्याचा परिवहन मंत्री आणि मीरा भाईंदर आणि ठाणे ह्या मतदारसंघामध्ये असलेल्या कोवळा मजिवडा विधानसभा मतदारसंघाचा गेली तब्बल 20 वर्ष आमदार, लोकमान्य नगर सारख्या विभागातून निवडून आलेला गेली 3 टर्मचा नगरसेवक. त्यामुळे अनेक घटना ह्या आयुष्यामध्ये घडत असतात. परंतु काम करत असताना मी व्यवसाय करत असताना लाज बाळगली नाही. रिक्षा चालवली, ऑमलेट पावची गाडी होती, दिवसा रिक्षा चालवायचो, रात्री ऑमलेट पावच्या गाडीवर ऑमलेट पाव आणि बुर्जी पाव बनवायचो आणि पुढे 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 हळूहळू व्यावसायिक म्हणून कीर्ती होत गेली. लोक विश्वास ठेवायला लागले आणि हळूहळू कंपनीचा चेअरमन कधी झालो हे कळलं नाही. खरं त्या काळात सुद्धा की मराठी माणूस व्यवसाय करू शकेल असा कॉन्फिडन्स मराठी माणसालाही नव्हता. पण केला ना मी आणि मी करून दाखवलं. आजही मी एवढ्या मोठ्या प्रमाणात माझा टर्नओव्हर वाढवलेला आहे. 2 ते 2.5 हजार कोटी रुपयाचा टर्नओव्हर आमच्या कंपनीचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं काम मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आणि बाकी इतर क्षेत्रामध्ये आम्ही करतोय. खूप चांगली लोक सापडली, खूप चांगली लोक साथ दिली. मुलं अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत, सुना अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतायत. त्यामुळे मला अडचण कुठलीही निर्माण झाली नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा अजूनही ग्रोथ कशी ह्या व्यवसायाची होईल त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तुमची मुलं देखील आता राजकारणामध्ये आहे, समाजकारणात आहे, तर हा मार्ग त्यांनी स्वतः निवडला की तुम्ही प्रोत्साहन दिलं? नाही, मी बिलकुल कुणाला कुठल्याही गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं नाही. म्हणजे माझा एक मोठा मुलगा आहे, तो आर्किटेक्ट आहे, तो व्यवसायामध्ये आहे. धाकटा मुलगा जो आहे तो माझा पूर्वेश हा तसं बघायला तर शिवसेनेचा म्हणजे आमच्या पक्षाचा युवा सेनेचा कार्याध्यक्ष आहे. त्याची बायको जी आहे ती डॉक्टर आहे, मोठ्या मुलाची बायको वकील आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये पूर्ण परिवारानं राजकारणामध्ये सगळ्यांनीच राहावं असं नाही. माझी पत्नी नगरसेविका आहे, त्यामुळे असं नाही आहे की मी कुणाला प्रोत्साहन दिलं. पण तेच लहानपणापासून बाळकडू असं म्हणतात ना, तोच बाळकडू त्यांनी घेतला आणि तो आता राज्याचं नेतृत्व करताय युवा सेनेचं.
नाही खरं आहे. आणि हा देखील जो प्रवास आहे त्यांचा तो सुद्धा आता चांगल्या एका भूमिकेपर्यंत आलेला आहे. तरुण नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि आता तरुणाई जेनझी यांना तरुण नेते हवेत, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? तर जर त्यांना तरुणच नेता हवे असेल तर माझी रिटायरमेंटची केव्हाही तयारी आहे. पण व्हायला हवं आणि तरुणांनी पुढे यायला हवं आणि ज्येष्ठांनी पण ठरवायला हवं की आपण कुठे कधी थांबायचं आणि तरुणांना कधी संधी द्यायची. मला असं वाटतं की तरुणांना संधी दिली गेली पाहिजे आणि ती वेळेवर दिली गेली पाहिजे. फक्त संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं हे तरुणांनी सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. आता इतकी वर्ष तुम्ही त्या मतदारसंघात आहात, मला असं वाटतं की बऱ्यापैकी अनेक गोष्टी मतदारसंघातल्या बदललेल्या आहेत, पण अजूनही तुम्हाला वाटतं की बाबा इथं थोडंसं अजून काम करण्याची आवश्यकता अशी नाही कुठली हो, गोष्ट आहे? काय होतं की वाहतूक कोंडी ही खरं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी कधी विचार करत असतो, अरे बाबा आपण एवढा निधी आणला, म्हणजे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मीरा भाईंदर शहरासाठी 3,000 कोटी रुपये, ठाण्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात निधी, सगळं केलं. अनेक विकास प्रकल्प राबवले, अनेक चांगले प्रकल्प राबवले, ऑडिटोरियम उभं केलं, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं केलं, रस्ते केले सिमेंटचे, अनेक काही गोष्टी ज्या लोकांना अपेक्षित नव्हत्या तशा पद्धतीनं उद्यानं केली, कारंजे केलेत, विठ्ठलाच्या मूर्त्या आणल्यात, 60-60 फुटाच्या मूर्त्या बसवल्यात, लोकांना जे हवंय ते केलं. आर्ट फेस्टिवल करतोय आम्ही, नवरात्री करतोय, चैत्र नवरात्री करतोय, दहीहंडी करतोय. एवढं सगळं करत असताना सुद्धा मनामध्ये नेहमी एकच थोडंसं खटकतं, ते म्हणजे वाहतूक कोंडी आपण सोडू शकत नाही. आणि का सोडू शकत नाही ह्याला पण काही काही कारणं असतात. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरं ही अमिबासारखी वाढलीत, कशी कुठेही वाढलीत आणि सर्वसामान्य लोकांनी म्हणजे 1 BHKचा फ्लॅट असेल तरी 2-2 गाड्या घ्यायचं ठरवलं जर असेल तर ही वाहतूक कोंडी होणारच. आणि त्यामुळे यावर काहीतरी मात कशी करावी हा प्रश्न नेहमी माझ्या पुढे असतो आणि त्याला उत्तर अद्यापर्यंत मला मिळालेलं नाही. आता मुंबईमध्ये जशी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आउट अँड आउट हे जे कोस्टल रोड आणि असे सगळे सुरू झाले, तुम्हाला वाटतं की ठाण्यामध्ये अशा खूप पद्धतीने परिणाम out and झालेला out, आहे. खूप परिणाम कोस्टल रोडचा, अटल सेतूचा किंवा आपल्या सी लिंकचा झालेला आहे. नवीन अनेक रस्ते आपण बनवतोय. परंतु हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जरी निर्माण केलं तरी वाहतूक कोंडी सुटेल का हा प्रश्न निर्माण मनामध्ये होतोय. याचं कारण असं आहे, मी मगाशीच म्हणालो की सर्वसामान्य 1 BHK मध्ये राहणारा व्यक्ती माणूस पण आपल्या घरामध्ये 2-2 गाड्या ठेवतो आणि दोन्ही गाड्या तो रस्त्यावर आणतो. काहीतरी मानसिकता त्यानं ठेवली पाहिजे. पार्किंग नाहीये. अहो सोसायट्यांमध्ये तर फायर ब्रिगेडची लांबची गोष्ट आहे, ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी जागा नसते, अशी परिस्थिती आज झालेली आहे. त्यामुळे लोकांनी सुद्धा थोडंसं गाड्या घेण्याची मानसिकता बदलली पाहिजे. गाडीपेक्षा जी लोकल ट्रान्सपोर्ट आहे त्या ट्रान्सपोर्टवर विश्वास ठेवून लोकांनी प्रवास करायला हवा. पार्किंग स्टेशन अधिक वाढली पाहिजेत वाटतं तुम्हाला ठाण्यामध्ये? नाही, जेवढी कराल तेवढी कमी आहे. किंबहुना मी तर प्रस्ताव दिलेला आहे, पार्किंग पॉलिसी आम्ही आणतोय आणि भूमिगत वाहनतळं आता जशी युरोपियन देशांमध्ये आहे तशी भूमिगत वाहनतळं निर्माण व्हायला पाहिजे मुंबईमध्ये, तरच, नाहीतर मुंबई या भविष्यामध्ये भार सहन करू शकणार नाही. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे खरं. पण आता तुमच्याकडे प्रेरित होऊन जे तरुण ज्यांना वाटतं की राजकारणात यावं, त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? नाही, प्रत्येकाने मला तर असं वाटतं की हे काही मी आता कुणाची नावं घेणार नाही, पण जी काही तरुण मुलं आहेत त्या सगळ्या तरुणांनी, विद्यार्थ्यांनी खरंच भविष्यामध्ये राजकारणात यायला हवं. कारण भारत बदलतोय, जग जसं बदलतोय तसे भारताला नवीन दिशा ह्या तरुणांच्या माध्यमातून मिळते. आज पूर्ण जगामध्ये सर्वाधिक तरुण असलेला देश जर कुठला असेल तर तो भारत आहे. त्यामुळे भारताच्या ह्या तरुणांच्या हाती भविष्य आहे किंवा नेतृत्व जर आहे तर तुम्ही प्रत्येकाने राजकारणाचा विचार करून राजकारणामध्ये यायला पाहिजे, चांगलं काम करायला पाहिजे. जास्तीत जास्त डेव्हलपमेंट आपल्या देशाची, राज्याची, शहराची कशी होईल यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. राजकारणी जर कुठेतरी चुकत असेल तर निश्चितपणे त्यांना सांगायला हवं तुम्ही चुकताय म्हणून. जर चांगलं करत असेल तर त्यांना प्रोत्साहन सुद्धा तुम्ही द्यायला हवं, ह्या मताचा मी आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मराठी माणसाला किंवा मराठी तरुणांना मी आवाहन करेल की फक्त नोकरीच्या शोधामध्ये न लागता व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला काही करता येईल का ते बघा आणि व्यवसाय करत असताना लाजू नका.
कुठल्याही प्रकारे एखादा व्यवसाय करत असताना तुम्ही लाजलात तर तुम्ही व्यवसायच करू शकणार नाही. भले रस्त्यावर बुर्जीपाव विकायची असू द्या, भाजीपाला विकायचा असू द्या, किंवा रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत असताना लाज न बाळगता तुम्ही पुढे जा तर खरोखर तुम्हाला यश संपादन करता येईल, ह्या मताचा मी आहे. आणि निश्चितपणे ही भूमिका माझी तुमच्यासमोर मला मांडायची. आता मुंबई असो, महाराष्ट्र असो आणि देश असो, तरुणांचं प्रमाण हे लक्षणीय झालेलं आहे. वोटर देखील जो आहे तो तरुण आहे आणि त्याहीपेक्षा झेनझी जो आहे तो देखील आता निर्णायक भूमिकेमध्ये आलेला आहे. त्यामुळे तरुणाईला काय हवंय हे जाणणं आणि त्यानुसार राजकारण्यांनी वागणं हे एक मोठं चॅलेंज तुम्हाला वाटतं का? नाही, बघा, मला जर वैयक्तिक तुम्ही विचाराल तर मी तरुणांपासून, महिलांपासून, ज्येष्ठांना काय हवंय ही भूमिका नेहमीच घेतलेली आहे. म्हणून मी इथवर 30-35 वर्ष आज लोकप्रतिनिधी आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला काय हवंय हे जो राजकारणी ओळखू शकला तोच राजकारणी सक्सेस होऊ शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, काही गोष्टी होत असतात, त्यामुळे जगाचं लक्ष त्या एकाच गोष्टींकडे जात असतं. त्याकडे न बघता राजकारणाने प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीकडे बघणं गरजेचं आहे आणि त्यांना ज्या ज्या काही सुविधा पाहिजे, त्यांना ज्या ज्या काही गोष्टी राजकारण्यांकडून अपेक्षित आहेत त्या त्यांनी केल्या पाहिजे, ह्या मताचा मी आहे. तरुणांना आता अनेक जे राजकारणी आहेत ते साथ घालतायत, त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतायत. किंबहुना केंद्र सरकारनं देखील असा निर्णय घेतलेला आहे की तरुणांपर्यंत पोहोचा, त्यांची मतं जाणून घ्या. बराच काळ असा गेला की तरुणांची मतं ही पॅन इंडिया म्हणा किंवा अनेक पॉकेट्समध्ये म्हणा ही तितके ते व्यक्त होऊ शकले नाहीयेत. म्हणून तुम्हाला असं वाटतं का की त्यांची मतं मांडायला त्यांनी थेट रस्ता गाठला असं वाटतं? नाही, बघा, मी तर विद्यार्थी संघटनेपासून तयार झालेला नेता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडूनच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे तरुणांना मला तरी आता अचानक साथ घालायची आवश्यकता वाटत नाही, कारण त्यांचे जे प्रश्न आहेत, जसे बदलतं जग आहे त्याप्रमाणे त्यांचे प्रश्न बदलत गेलेले. तरुण तेच आहेत, प्रत्येकाच्या भावनाही त्याच आहेत. फक्त काय होतं की कधी कधी काही तरुणांना राजकारण्यांविषयी एक वेगळी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. काही पॉलिटिशियन असतातही तसे, मी असं म्हणत नाही, परंतु त्यांना जेव्हा कळतं की नाही हा राजकारणी योग्य चांगले निर्णय घेतो, चांगला आहे, तेव्हा ते त्यांच्याबरोबर राहतात. आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न खरोखर समजून घेतले पाहिजे. त्यांना जे आजच्या युगामध्ये हवं आहे त्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, तरच सक्सेस आहे असं मला म्हणता येईल. आणि जर केंद्र सरकारनं किंवा राज्य शासनानं तरुणांच्या ह्या भूमिकेचं स्वागत करून त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्या किंवा त्यांचे प्रश्न जाणून घ्यावे यासाठी जर पुढाकार घेतला असेल तर ते अतिशय योग्य आहे. त्यांनी तो पुढाकार घ्यायलाच हवा, किंबहुना प्रत्येक राज्यानं तो पुढाकार घ्यायला हवा. पण आताचं पॉलिटिशियनचं जे लाईफ आहे ते पण खूप डिफिकल्ट झालंय असं तुम्हाला वाटतं का? कारण पूर्वीचा जो राजकारणी होता, पूर्वीच्या काळातला एक ढोबळ पद्धतीनं राजकारण चालू होतं. आत्ताचा जो राजकारणी आहे त्याला 360 डिग्रीमध्ये बघावं लागतं. आपण घेतलेला निर्णय, त्याचे रिफरकेशन्स, कुठल्या वयोगटावर त्याचा होणारा परिणाम, स्त्री पुरुष सगळ्याच बाबतीत. पण ह्या आत्ता राजकारण्यांना जास्त विजिलंट राहावं लागतं का? अधिक सतर्क आणि अधिक अपडेटेड राहावं लागतं का? राजकारणामध्ये तुम्ही फ्लेक्झिबल असणं फार गरजेचं आहे. मी घेतलेला निर्णय नाही, मी त्या निर्णयावर ठामच राहील, मग काही तो चुकीचा असेल तरी चालेल, असा निर्णय नाही. तुम्ही जर काही चुकीचा निर्णय घेतला असेल, तुम्ही फ्लेक्झिबल राहायला हवा, तो बदलायला हवा. तुम्ही जर काही चांगलं करत असाल तर तो कसा चांगला आहे हे समोरच्यांना पटवून द्यायला पाहिजे. आणि मला तरी काय तसं वाटत नाही. मी स्वतःला राजकारणातील सक्सेस राजकारणी असं स्वतःला मी बोलतो, कारण मला जे यश हवं असतं ते यश दिलंय. एक विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता ते आता राज्याचा परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. 1.5 वर्षापासून ती जबाबदारी मी पार पाडतोय. त्यामुळे मला तसं काही वाटत नाही. फक्त पूर्वी जी राजकारणामध्ये एक राजकारण आणि साहित्याशी जी जोड होती ती कुठेतरी तुटते आहे. पूर्वी राजकारण्यांकडे बघत असताना मला अजूनही आठवतं की विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांची जोडी म्हणजे 2 हंसों का जोडा असं बोललं जायचं. शरद पवार साहेबांविषयी आणि बाळासाहेबांविषयी त्यांच्या मैत्रीची चर्चा व्हायची. अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बॅरिस्टर अंतुलेंनी घेतलेला निर्णय आणि त्याचं केलेलं इंदिरा गांधींनी समर्थन, किंवा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना नारायण राणे असू द्या किंवा मनोहर जोशी असू द्या, त्यांच्या काळामध्ये त्यांनी
घेतलेले अतिशय महत्वाकांक्षी निर्णय, पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय, मुंडे साहेब असताना किंवा प्रमोद महाजन असताना, राज्याचं नेतृत्व करत असताना त्यांच्याविषयी असलेला राजकारण्यांना आदर, हे आता कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का होईना ते संपत चाललंय. अजितदादा असताना अजितदादांची जी जरब होती प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये, ती जरब आता कुठेतरी राहिलेली आहे की नाही हे कळत नाहीये. त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे ही वस्तुस्थिती. पण ते जो गोडवा राजकारणाचा पूर्वी होता तो काही प्रमाणात कमी झालाय ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. बरं, आता तुम्हाला असं वाटतं की नगरसेवक म्हणून तुम्ही काम केलं ते देखील अधोरेखित करण्यासारखं होतं त्या काळामध्ये. त्यानंतर इतकी वर्ष आता तुम्ही निवडून येत आहे विधानसभेमध्ये. मला असं वाटतं आता लोकसभा राहिली आहे तर ती खुणावती आहे का प्रताप सरनाईकांना? नाही, असं काही नाही, खुणावत वगैरे काही नाही. उलट मला तर गेल्या वेळेस जेव्हा आमचे नरेश म्हस्के खासदार झाले त्यापूर्वी मला एकदा असंच विचारण्यात आलं होतं आणि मी त्याही वेळेस सांगितलं होतं की जी पक्षाची भूमिका असेल ती पक्षाची भूमिका राहील आणि त्या मताशी मी 100% सहमत राहील. कसं आहे, एवढं सगळं राजकारणामध्ये आपल्याला जनतेने जर दिलं असेल तर पक्ष नेतृत्वाने एखादी जबाबदारी टाकली तर ती पूर्ण आपण करायला हवी. आणि मला असं हेच पाहिजे तेच पाहिजे, मी कधी ही गोष्ट मला पाहिजे ती गोष्ट मला पाहिजे अशी मी माझ्या पक्ष नेतृत्वाला कधी मागितली नाही. आणि मला न मागता सगळं काही माझ्या नेतृत्वानं दिलंय. त्यामुळे मी आयुष्यामध्ये सगळ्यात समाधानी असलेला नेता आहे असं मला वाटतं. नेता आणि समाधानी असं एक सांगड असं तुम्हाला कदाचित, पण मी ओपन बोलतो, मी 4 चौघांमध्ये सुद्धा बोलतो की माझ्यासारखा समाधानी नेता ह्या राज्यात तरी दुसरा कोणी नसेल, कारण न मागता सर्व मिळालेला नेता आहे. बरं, तुम्ही म्हणताय तुम्ही समाधानी आहात, पण तुमचे जे समर्थक आहेत ते समाधानी आहेत का हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यामध्ये सर्वोच्च पद मिळालं किंवा देशामध्ये सर्वोच्च पद मिळालं तरी कोणी समाधानी नसतो. आपण कुठे थांबावं हे आपण स्वतः ओळखायचं असतं. खरंय खरंय. मला असं वाटतं की 100 बात की एक बात, तसं हे विधान आहे तुमचं. आपल्याला काय हवं आणि आपण कुठे थांबावं आजचा विचार हा आपण करणं आवश्यक आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, मला असं वाटतं की प्रताप सरनाईक जे एक मराठी माणसासाठी एक व्यावसायिक म्हणून एक रोल मॉडेल सारखे, म्हणजे तुमचा व्यवसाय तुम्ही 100% यशस्वी करूनच दाखवलेला आहे. आजही धडपड आहे इतकं करून देखील लोकांच्या प्रश्नांवर धावण्यासाठी, रस्त्यावर उतरण्याची आजही तितकीच जे एक आपण म्हणतो ना त्याच ह्याने तुम्ही ओढीनं धावत असता लोकांच्या मदतीसाठी. अनेक निर्णय तुम्ही करताय. एसटीचं बऱ्यापैकी एक परिवर्तन किंवा एक एसटीला एक आस लागलेली आता की आता काहीतरी चांगलं होईल किंवा आता बदलतंय, तर ह्याच्यामध्ये तुमचा एक मोठा रोल आहे. आणि असा माणूस ज्यावेळी जर संधी मिळाल्यास केंद्रात गेला तर तिथं देखील मला असं वाटतं की मराठी माणसाला अधिक मोठं करण्यासाठी म्हणून निर्णय घेईल ह्याच्याबद्दल काही शंका तरी वाटत नाहीये. आणि हे जी तुमची एनर्जी आहे, काय खाता प्रताप सरनाईक, हे देखील जाता जाता सांगून टाका की ह्या वयात देखील, म्हणजे तुमचं वय काढत नाहीये, नाही सांगतो ना, माझं वय 63 आहे. 1964चा माझा जन्म आहे आणि मी स्वतःला नशिबान समजतो की अनेक 50 पार केलेले नेते सुद्धा असं म्हणतात की डबघाईला आलेले आहेत, आमचं वय झालंय, हे झालंय, ते झालंय. 3 नातवंड असताना सुद्धा प्रताप सरनाईक खमख्या म्हणून लोकांना परिचित आहे आणि आनंद ह्या गोष्टीचा. पण एक गोष्ट आहे, व्यायाम हा प्रत्येकानं आयुष्यामध्ये करणं गरजेचं. मी आजच्या तरुणांना सुद्धा सांगेल की आयुष्यामध्ये तुम्ही असं समजा की 24 तास नसतात एका दिवसाला 23 तासच असतात. 1 तास स्वतःसाठी आणि व्यायामासाठी देणं गरजेचं आहे. वा, मग योगा वगैरे करता का तुम्ही? नाही, मी व्यायाम सगळेच करतो. मी 80-80 किलोचे वजन आजही उचलतो. बर. आणि खाण्यामध्ये काय पथ्य? असं काही नाही, सगळं करतात, सगळं खाई. आणि मला तेलकट पण खूप आवडतं नाही, मला तिखटही खूप आवडतं नाही, मला गोडही खूप आवडतं. बर. कधी स्वतःसाठी किंवा पत्नीसाठी एखादी डिश करता का? नाही, मी करतो ना, मी जेवण खूप चांगलं बनवतो. बर. म्हणजे सगळं, म्हणजे असं नाहीये चपात्या सोडून मी सगळं काही, फक्त चपात्या मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण कधी बांगलादेशचा नकाशा, कधी पाकिस्तानचा नकाशा, कधी युरोप, कधी भारत, अशा पद्धतीने नकाशे तयार व्हायला लागले. त्यामुळे मी तो नाद सोडून दिला. पण चपात्या सोडून मी सगळं बनवतो.
वा, मला असं वाटतं की एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व नक्कीच. आणि मला आवड आहे. म्हणजे मला जर वेळ मिळाला तर आजही मला स्वयंपाक घरामध्ये जाऊन काहीतरी बनवण्याची मला आजही सवय आहे आणि मला ती आवड आहे. कधी कधी मी पूर्ण पण करतो. मग पत्नी सुखावत असेल ना की नाही असं नाही, ती तर कंटाळते. कारण काय होतं की मी फक्त स्वयंपाक बनवतो. कांदा कापणे, टोमॅटो कापणे, मिरच्या कापणे, भाज्या कापणे, सगळं काही तिलाच करावं लागतं. तुम्ही फोडणी देता म्हणजे. हा, मी फोडणी घेतो पण. बरं, खूप खूप शुभेच्छा. खरं तर पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी तुमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. तरुणांना देखील लाजवेल अशी तुमची एनर्जी आहे आणि मला असं वाटतं की ही एनर्जी या जोरावर आहे कारण ग्रासरूट पासून काम केलेलं आहे. अनेक अडचणी वर मात करत तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. एक सक्सेसफुल बिझनेस मॉडेल सकट एक सक्सेसफुल मंत्री म्हणून देखील तुमची वाटचाल अनेकांनी पाहिलेली आहे. ही वाटचाल आता दिल्लीकडे जाते आणि कशा पद्धतीने जाते याकडे सगळ्यांचं लक्ष हे लागून राहिलेलं आहे. तुम्ही किती नाही तरी देखील प्रताप सरनाईक, आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. अशीच तुमची एनर्जी राहो आणि अनेक मराठी माणसाचं भलं हो त्या निमित्तानं. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. एन्काउंटर मध्ये येऊन कसं वाटलं हे देखील जाताना नक्की ऐकून घ्यायला आवडेल. काय होतं की पूर्वीच्या काळामध्ये एन्काउंटर फक्त चित्रपटामध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळायचं. तुमच्याकडे आल्यामुळे प्रश्नांचा भडीमाराचा एन्काउंटर तुम्ही ज्या पद्धतीनं करताय त्याबद्दल तुमचंही मनापासून खूप खूप कौतुक. आणि असंच मुलाखत आनंददायी आणि खूप चांगली मुलाखत आपण घेतली त्याबद्दल आपलंही मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. तर एन्काउंटर मध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.